हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याचे पराठे। त्यासाठी ना एक भोपळा घेतला, वरली साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। असे 4 तुकडे करून घेतलेत म्हणजे खिसायला सोपं पडते त्याच्यामुळे। त्यानंतर भोपळा खिसून घेतला। त्यानंतर लगेचच ना खिसलेला भोपळा एका कपड्यामध्ये घालून घेतला आणि ना याच्यातलं सगळं पाणी ना असं कसकटून सगळं पिळून घेतलेलं आहे। पाणी थोडंही ठेवायचं नाही आहे, म्हणजे ना पराठे जेव्हा लाटले जाते ना मग फुटतात, त्याच्यामुळं ना पाणी सगळं असं ना कचकटून पिळून घ्यायचं आहे। आता पाणी पिळून झालेलं आहे, बघू शकता भोपळा पूर्ण कोरडा झाला आहे। त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतला आणि ना मोकळा करून घेतला भोपळा। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळदी पावडर, त्यानंतर ना 4-5 पाकळ्या लसूण ना असं मी खिसून घेतलेला आहे। तुम्ही नाही डायरेक्टली पेस्ट पण टाकू शकता। त्यानंतर ना अद्रकही मी इथं खिसूनच घेतलेला आहे। आता अद्रक लसूण खिसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर घातलं। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि ना थोडीशी शेव ना मिक्सरमध्ये ना बारीक करून घेतली होती, तर बारीक केलेली शेव घालून घेतली। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं। आता आपल्या पराठ्याची स्टफिंग तयार झालेली आहे, तर चला मग पराठे करायला सुरुवात करूया। तर मी पहिलंच ना पीठ मळून ठेवलेलं होतं। पीठ ही छान असं ना एक 15-20 मिनिट चांगलं भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं मऊ झाले पीठ। त्यानंतर ना आपलं चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा ना पिठाचा गोळा घेतला आणि ना असं त्याची पारी तयार करून घेतली आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे ना स्टफिंग भरून घेतली आणि छान असं ना आपण पोळीचा उंडा कसा करतो तसा उंडा करून घेतलेला आहे। आता ना हा उंडा तयार झाला आहे, पिठामध्ये बुडवून घ्यायचं। त्यानंतर ना पोळीपाटावर कपडा टाकून घेतला मी, कपड्यामुळे ना पराठा खाली चिटकला पण जात नाही आणि छान असा ना लाटला पण जातो। त्यानंतर हलक्या हातानं छान असा ना जास्त डब्बलही नाही जास्त पातळही नाही असा पराठा लाटून घेतला। आता ना मी पहिलंच गॅसवर तवा ठेवला होता गरम करायला। तवा छान असा गरम झाला आहे, त्याच्यावर तेल टाकून घेतलं। त्यानंतर ना लगेचच पराठा टाकून घेतला, वरून थोडंसं तेल टाकलं। आता ना छान असं भाजला की पलटी मारून घ्यायचं, दुसऱ्या साईडने तसंच पलटी मारून छान असं भाजून घ्यायचं। आणि त्यानंतर ना मी इथं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही नुसतं बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता, पण मी इथं थोडंसं तेल थोडं तूप लावलेलं आहे। आता दोन्ही साईडनं छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता पराठा किती टम्म फुगलेला आहे आणि मस्त असा भाजला गेला आहे। तर याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक एक पराठा असा टम्म फुगलेला आहे। मस्त असे क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असे दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही बघू शकता पराठ्याची स्टफिंग ना काटोकाट अशी पसरलेली आहे। तुम्ही या भोपळ्याला दह्यासोबत, चटणीसोबत, लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ